कशा आहात तर सर्वजण एकदम मजेत असणार. मी पण मजेत आहे. म्हणजे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला मग चालली आरोहीला आणायला. ही आरोहीची बेस्ट फ्रेंड आहे ना. ही पण न्यायची आता मला सोबत. येणार आहे तुझ्यासोबत खुशी आहे ना. हां हे बघा ही आरोहीची बेस्ट फ्रेंड आहे. ती पण शाळेतून आली, चुकली होती. आरोहीची वाट बघायली येते. तर आरोहीची शाळेतून खूप लांब आहे, एकटीला जायला भीती वाटते कारण का नवीन असल्यामुळं. मग मी जाणार आहे खुशीला घेऊन आता आमच्यासोबत. आहो मम्माला म्हणून आता वापस येतं म्हणा, जा विचारून ये मम्मा. चल म्हणते म्हणा आंटी. तर चला म्हटलं आरोहीला घेऊन यावं कारण का दिवसभर पण खूप बोर झाले. आरोही नाही म्हणून मग आता म्हटलं जाऊन जेव्हा आरोही नाही तरी पण घेऊन यावं. आरोहीच्या शाळेचा टाईम झाला आहे. आरोहीची शाळा तर भरपूर असते, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते. आणि मी दिवसभर काय करत होते तर म्हणत असाल तुम्ही तर मी ब्लाऊज शिवत नसले होते दिवसभर. गिरायकाचे तर नाहीच. काय म्हटली मम्मा? जा म्हटली. बरं झालं. मग हिला पण घेऊन जाते. मम्मा काय करा रेडीवर नारळ फुटते. आमच्या शेजारात राहते बघा. ह्या रूममध्ये मी राहते, त्या रूममध्ये ते राहतात. त्यामुळे आरोहीची खूप भारी बेस्ट फ्रेंड झाली आहे ती. चला मग तुम्हाला मी आरोहीची शाळा तर त्या दिवशी दाखवली. आता जर मी गेले ना 5 मिनिट लेट झाले ना तर आरोही अशी गळ्यात मिठी मारते येऊन पळत. तिला कळत नाही काय करावं, तिला करमत पण नाही माझ्याशिवाय. आणि ती लांब राहिलेली नाही ना, तिच्याशिवाय पण करमत नाही तिला. ती म्हणते मला गाडी पाहिजे, मला चलत नाही यायचं. ग्लास म्हणते कशाला पाणी. आवर हे पटकन चप्पल ये लवकर खाल्ली देऊ ना. जाऊ आपण. शाळेचा टाईम झाला आरोहीचा. आपण जाऊपर्यंत टाईम होता आरोहीचा. गेल्यावर आरोही मला तर खुशीला आणली आज मला सोबत आहे ना. ती पण आज खूप खुश झाली आरोहीला आणायला जायचं म्हणून. कारण का रोज काल तर ती ह्या वेळेस झोपलेलीच होती, त्यामुळे तिला नेलं नव्हतं. तर हे बघा ह्या काय झालं इथं माहीत नाही काही, त्याच्यामुळं कचरा कोणी तर मी आणू नाही शकले. त्यामुळं डस्टबिन आणलं नाही, मग कचरा बकेट ठेवला आहे वरून हे करून. कारण का इथं पण तसंच आहे, 4-5 दिवसाला गाडी येते कचऱ्याची. आणि एक नोर सारखंच आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे इथं खरं तुम्हाला सांगते इथं करमत नाही, खूप वेगळं वाटतंय. आपलं गाव ते आपलं गावच असते, तर खूप मजा अशी होते. घाल चप्पल चल. मी पण लॉक लावते. चला मग आरोहीला घ्यायला जायचा टाईम झाला. मी लॉक लावते आणि लॉक लावून निघायचे. घाल का सांगितलं खुशी. मेन म्हणजे लोकांनी साहेबांनी लॉक सापडलं लॉक. हे असा पसारा लावला आहे मी. इथं मशीन लावली, शिवत होते दिवसभर. इकडं भाग किचन आणि हॉल आहे. तुम्ही तर त्या किचन आणि बाथरूम आहे. तुम्ही तर बघितले हॉल तर नाही, हेच हॉल आहे. चला मग फायनली बाय.